नमस्कार, मी जगदीश देशमुख. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारतामध्ये सर्वात गंभीर समस्यांपैकी एक म्हणजे रस्ते अपघातांची. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पहाटे एका फॉर्च्युनरचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काँग्रेसचे युवा कार्यकर्ते तुषार भुमकर यांचा जागीच मृत्यू झालाय. तर काही तासांनी मुंबईतील मुलुंड पश्चिमेला एका महिलेला बेस्टच्या बसनं चिरडलं. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. मुळातच आपल्या देशात वाहतूक नियमांबद्दल कमालीची उदासीनता आहे. 100 पैकी केवळ 1 ते 2 जण नियम पाळतायत. उर्वरित 99 जण मनाला येईल तशी गाडी चालवतायत, मग ती दुचाकी असो किंवा चारचाकी. याचा परिणाम म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते अपघातामध्ये भारतामध्ये मृत्यूंमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 2025 मध्ये 1,80,000 जणांना आपला जीव गमवावा लागला. म्हणजेच दिवसाला सरासरी 502 मृत्यू झालेत. म्हणजेच भारतात दररोज 502 कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. इतक्या भीषण आकडेवारीनंतर सुद्धा बदल मात्र काहीच नाहीये. उलट नियम मोडण्याची प्रवृत्ती ही दिवसागणिक दुप्पट होत चालली आहे. सर्वात खेदाची बाब म्हणजे सरकार कुणाचंही असो, या एका मुद्द्याबद्दल कुठलीच सुधारणा होत नाहीये. जागोजागी कॅमेरे लावून सरकार दंड वसूल करतंय आणि विषय तिथे संपून जातोय. मतं जातील या भीतीनं कुठलंच सरकार जनतेला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत नाहीये. एकंदरीतच ना जनतेला कसली फिकीर आहे ना सरकारला गांभीर्य. यामुळे भारतात दररोज लाखो लोक आपला जीव असेपर्यंत मुठीत घेऊन प्रवास करतायत असं खेदानं म्हणावं लागेल. आणि याच विषयावर आपल्याला आज चर्चा करायची आहे. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत रस्ते अभ्यासक जोडलेले आहेत. त्यांच्यासोबत आपल्याला चर्चा करायची आहे. वैभव काळे आणि विनायक जोशी हे आपल्यासोबत जोडले. दोघांचेही या कार्यक्रमात स्वागत. सुरुवातीला आपण वैभव काळे यांच्याकडे जाऊया. सर, आता आपण आकडेवारी पाहिली, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांचा मृत्यू जातोय. काय नेमकी कारण आपल्याला वाटतायत? सर नमस्कार, मी विनायक जोशी. सगळ्यात प्रथम म्हणजे आपण आजच्या ज्या ऍक्सिडेंट बद्दल जे बोलतोय त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा कधी या विषयावरती बोलतो ना, तर सगळ्यात पहिलं 5W असा एक म्हणजे प्रश्नावली आहे की काय झालं एक्झॅक्टली. तर बाबा एक ऍक्सिडेंट झाला, एक गाडी चालली होती, दुसऱ्या गाडीने तिला जाऊन ठोकलं मागून असं. मग त्यानंतर मग व्हेन म्हणजे किती वाजता हे झालं, व्हेअर म्हणजे कुठे झालं हे, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे हू म्हणजे काय, हू वॉज रिस्पॉन्सिबल त्याच्याकरता, आणि सगळ्यात शेवटी व्हाय, हा ऍक्सिडेंट का झाला आहे. तर आता हा जो ऍक्सिडेंट जो झालेला आहे, आता जो मिसिंग लिंक वरती एस्पेशली जो झालेला आहे याचा पहाटेचा ऍक्सिडेंट, तर त्याच्यामध्ये वेळ किती म्हणजे किती वाजता हा ऍक्सिडेंट झाला. फॉर एक्झाम्पल रात्री म्हणजे पहाटेचे 2 ते 5 आणि दुपारी 2 ते 5 असे जे 6 तास आहेत ना, आता आपण जर पर्सेंटेज मध्ये बोललो तर ते 24 तासापैकी 25% आहे ते 6 तास. पण जर ऍक्सिडेंटचं टायमिंग बघितलं तर 75% ऍक्सिडेंट ह्या 25% होतात हे. तर मग ते का होतात, तर त्याचं मेन सगळ्याचे कारण जे आहे तर ते म्हणजे झोप येणे एक, आणि दुसरं म्हणजे व्हेअर. तर व्हेअर आता हा जो मिसिंग लिंक वरती एस्पेशली जो ऍक्सिडेंट झाला, तर आता हा रस्ता नवीन आहे आता. त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण नवीन रस्त्यावरती जेव्हा आपण कधी जात असतो, आणि हा असं काहीतरी, कारण या रस्त्याचा गगोवा संबंध ऑल ओव्हर वर्ल्ड झालेला आहे की असा असा रस्ता इथे असा असा केलेला आहे असं. त्यामुळे जेव्हा या रस्त्यावरती आपण शिरतो ना, तेव्हा अक्षरशः मी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा त्या रस्त्याने जेव्हा ट्रॅव्हल केलं, तर त्यावेळेला डोळे दिपून गेले होते माझे. पण आतमध्ये जे लाइटिंग आणि जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आणि जे काही केलंय त्यांनी ते अप्रतिम केलंय. त्याच्यामुळे माणूस जेव्हा असं नवीन रस्त्याला जेव्हा जातो, तर त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तो इकडे तिकडे सगळीकडे बघत असतो, आणि ते लाइटिंग वगैरे एवढे सगळे बघून डोळे दिपून जातात त्याचे. आणि दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्यावेळेला स्पीड काय होता त्याचा. कारण आम्ही नेहमी असंच सांगतो जेव्हा म्हणजे डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग हा विषय शिकवतो त्यावेळेला, की जेव्हा तुम्ही 50-60च्या स्पीडने जात असता, तर त्यावेळेला तुम्हाला 120 डिग्री म्हणजे जवळजवळ संबंध 180 डिग्री आपण म्हणतो, आडवं जे 180 डिग्री म्हणतो, तर त्याच्या थोडंसं कमी एवढं तुम्हाला दिसू शकतं व्यवस्थित. पण जसं तुमचा स्पीड वाढत जातो, फॉर एक्झाम्पल आता तिथे स्पीड लिमिट 80चं आहे,
पण कोणीच 80 जात नाही आपल्याकडे. हो. सगळे 80 म्हटलं की 100 असा आपल्याकडे एक हिशोब असतो. त्यामुळे मग त्या स्पीडने जेव्हा जातो ना त्यावेळेला टनल विजन तयार होतं. आता टनल विजनचा अर्थ असा की तुम्हाला फक्त हार्डली 30 to 35 डिग्री पुढचा जो आहे ना तेवढाच रस्ता दिसतो. बाकीचं तुम्हाला काहीच तुम्ही बघू शकत नाही तुम्ही जी. त्यावेळेला. तर त्यामुळे टनल विजन हा एक प्रकार त्या स्पीडमुळे एक झालं. आणि डिस्ट्रॅक्शन हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. आता डिस्ट्रॅक्शन मध्ये एक साधा नियम आहे 111 असा. तो नियम काय आहे 111 चा की जेव्हा तुम्ही 1 किलोमीटर पर आवर स्पीडने जात असता तर त्यावेळेला एका सेकंदामध्ये तुमची गाडी 1 फूट जाते. हा एक बर. नियम आहे हा 111 असा. आता एक विचार करा की तो जो ड्रायव्हर गाडी चालवत होता तो ही वॉज ड्रायव्हिंग ऍट द स्पीड ऑफ 80. ओके. अगदी तो स्पीड लिमिट पाळत होता असं आपण म्हणूया. तर तो 80च्या स्पीडने तो जात होता आणि त्यावेळेला नेमका मोबाईल फोन आला किंवा काहीतरी बाजूवाला काहीतरी बोलला, काहीतरी हे लोक पाणी पितात, काहीतरी खाणं पिणं काहीतरी काहीतरी चालू असतं ड्रायव्हरचं काहीतरी. मग त्यावेळेला तुम्ही साधं जरी अगदी म्हणजे 2 सेकंद जरी तुमचं लक्ष विचलित झालं त्यावेळेला तर त्यावेळेला जस्ट इमॅजिन करा 80 गुणिले 2 सेकंद 160 फूट गाडी तुमची जाते त्यावेळेला. आणि त्या 160 फुटामध्ये समजा पुढची गाडी असली किंवा कोणतरी थांबलं पुढची गाडी एनिथिंग कॅन हॅपन. तर अशी कारणं बरीच आहेत जी. ह्या म्हणजे असा जर ऍक्सिडेंट जो झालेला आहे त्याची. ठीक पण आहे विनायकजी, मी मला पुन्हा तरी- तुमच्याकडे बोला, येतो. वैभव बोला. काळीज सुद्धा आपल्या सोबत आहेत, रस्ते सुरक्षा अभ्यासक. वैभवजी, नियम आहेत आपल्या देशामध्ये, कायदे आहेत. बऱ्याच वेळा भारतीय ड्रायव्हर जर युरोपात किंवा बाकी देशांमध्ये गेला की तिकडे नियम पाळतो, मात्र भारतामध्ये नियम पाळत नाहीये. काय नेमकं वाटतंय, नेमकी कुणाची उदासीनता आहे, सरकारची, ड्रायव्हरची की आणखी कुणाची? खरं सांगायचं तर आपल्याकडे जी कायद्याची भीतीच कोणाला राहिलेली नाहीये. बरोबर. त्यामुळे हे सगळे प्रकार घडतायत. कारण काही झालं की ठीक आहे, मला काय चलनच येणार आहे ना, तेवढं मी नंतर भरून टाकीन आणि मी मोकळा होईन. त्यामुळे कायद्याची जी काही भीती आहे, आणि तुम्ही म्हणताय तसं आपलीच लोक परदेशात जेव्हा जातात तेव्हा तिथे खूप व्यवस्थित गाड्या चालवल्या जातात, सगळे नियम काटेकोरपणे पाळून जातात. कारण तिथे कायदे तेवढे कडक आहेत. तिथे कुठच्याही प्रकारचा कुठच्याही गोष्टींचा इंटरफेरन्स नाहीये. कायदा हा व तो राजकारणी असेल आणि सामान्य माणूस असेल तरी सगळ्यांना एकसारखाच आहे. आपल्याकडे तो जो काही प्रकार आहे ना, त्याच्यात जर का अजून स्ट्रिक्ट झालं, तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की काही वेगवेगळ्या कारणामुळे राजकारणी लोक जी त्याच्यात लक्ष घालत नाहीत किंवा कोणाची तरी ओळख सांगून त्याचं जे काम म्हणजे त्यातनं पळवाट जी काढली जाते ना, त्या सगळ्या गोष्टी बंद केल्या तर त्याचा खूप फरक पडेल. तसं तुम्ही बघितलं तर आत्ताच्या या पर्टिक्युलर ऍक्सिडेंट बद्दल म्हणायचं आलं तर तिकडे त्या बोगद्यात राईट साईडला काहीतरी काम करणाऱ्या गाड्या उभ्या आहेत. पण तिथे त्यांनी जसं बॅरिकेडिंग करायला पाहिजे होतं, जे नॉर्मली केलं जातं कुठच्याही रस्त्याचं काम करताना, त्यांचे पण काही रूल्स आहेत की तुम्हाला जिथे काम चाललंय त्याच्या काही मीटर्स अलीकडे तुम्हाला बॅरिकेड टाकायचे आहेत, माणसं उभी करायची आहेत, डायव्हर्जन बोर्ड ठेवायचे आहेत. तसं तिथे मला तरी तसं कुठे जाणवलं नाही. मी तो व्हिडिओ बघितला आधी, तसं कुठेही त्याचं बॅरिकेडिंग केलेलं नाही. त्यामुळे आणि जसं जोशी साहेब म्हणाले की आपल्याकडे एकदा रस्त्यावर म्हणजे जसं एखादं बांधलेलं वासरू मोकळं सोडलं, दावण सोडल्यावर जसा तो इकडे तिकडे बागडायला लागतं, तसं आपल्याकडे एखाद्या एक्सप्रेस हायवेवर म्हणा किंवा आता मिसिंग लिंकवर गेल्यावर लोक अशी काय मोकाट सुटतात ना की बाप रे बाप, त्यांना कितीतरी वेळ दावणीला बांधून ठेवलं होतं आणि आता एकदम सोडून दिलाय. त्याच्याबद्दल गांभीर्यताच नाही आपल्याकडे की आपण एखाद्या रस्त्यावर चालवतोय गाडी, म्हणजे आपल्याबरोबर आपल्या बाकीच्या लोकांची पण काळजी घेणं गरजेचं आहे. याबद्दल आपल्याकडे खूप मोठी अनास्था आहे. जी. विनायक सर, बऱ्याच वेळा बाकी देशांमध्ये तुम्हाला जर लायसन हवं असेल गाडी चालवण्यासाठी तर 2 ते 3 अटेम्प्ट द्यावे लागतात. प्रचंड कठीण अशी परीक्षा असते. आपल्या भारतामध्ये मात्र घर बसल्या लायसन घरामध्ये येतं. लायसन बाबत आपल्या देशामध्ये सुद्धा काही कठीण नियम बनवणं गरजेचं आहे, परीक्षा कठीण बनवणं गरजेचं आहे? हो, नक्कीच. जोशी साहेब उत्तर देतात. हा, विनायक जोशी यांना प्रश्न आहे. विनायकजी. हॅलो. हा विनायकजी, आवाज पोहोचतोय? विनायक जोशी मला विचारलं ना? हो हो. ऐकायला येत नाहीये. हॅलो.
हा तुम्हालाच प्रश्न आहे. प्रश्न तुम्हाला समजला? हो हो हो, प्रश्न समजला. लायसन देण्याकरता हा बोला. परीक्षा, बरोबर ना? हो हो. आता मी ना बरेच फॉरेन कंट्रीज फिरलो, तर त्याच्यामध्ये ना सगळ्यात प्रथम जेव्हा तुम्ही लर्निंग लायसन्स घ्यायला जातात तर त्यावेळेला तुमची डोळ्याची टेस्ट घेतली जाते सगळ्यात पहिली. कळलं की नाही? आता डोळ्याची टेस्ट घेण्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही गाडी चालवता त्यावेळेला तुमचे डोळे आहेत ना ते सगळ्यात महत्वाचं काम करतात. हो. की डोळे प्रथम बघतात, त्याच्यानंतर मग तो जो मेसेज आहे तो मेंदूला पोहोचतो, त्यानंतर मेंदू जो आहे तो जजमेंट घेतो आणि मग डिसिजन घेतो आणि मग ऍक्शन म्हणजे तुमच्या हातापायाकडनं ते काम करून घेतो. याला आम्ही OJDA, ऑब्झर्वेशन, जजमेंट, डिसिजन आणि ऍक्शन असं म्हणतो या. आणि ह्या रिॲक्शनला तुम्हाला वेळ मिळतो फक्त पाऊण सेकंद. तर म्हणून फॉरेन कंट्रीज मध्ये सगळ्यात पहिले डोळे तपासले जातात बरं. आणि त्याच्यानंतर मग दुसरी टेस्ट असते, त्याला म्हणतात हजार्ड परसेप्शन टेस्ट. हजार्ड परसेप्शन टेस्ट म्हणजे काय की तुम्हाला एखादं एक दृश्य दाखवलं जातं रस्त्यावरचं आणि तुम्ही तिथे गाडी चालवताय, तर त्यावेळेला तुम्हाला कशा कशापासून भीती वाटते आता ते सांगा बरं. तर ते कॉम्प्युटरवरती तुम्ही ते डॉट करायचे ते असं. तर दिस इज कॉल्ड हजार्ड परसेप्शन टेस्ट. आणि मग तिसरी जी आहे ना तर ती फिजिकल टेस्ट घेतली जाते त्याची, की त्याचे हात पाय धड आहेत की नाही, व्यवस्थित सगळी पाचीच्या पाची बोट प्रत्येक हाताला व्यवस्थित आहेत की नाही, किंवा पाय त्याला व्यवस्थित चालता येतं की नाही, वागता येतंय की नाही. आणि त्याच्यानंतर मग त्याचं डॉक्टर म्हणजे त्याचं ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस असं काही त्याला प्रॉब्लेम आहेत की नाही. आता हे सगळं झालं ना की मग ही इज फिट फॉर लर्निंग लायसन्स. मग लर्निंग लायसन्स आणि त्या लर्निंग लायसन्स झाल्यानंतर मग त्याला प्रॉपर ट्रेनिंग की ज्याच्यामध्ये A to Z गाडीच्या बद्दल टेक्निकल नॉलेज सगळं, आणि मग त्याचं फायनल ड्रायव्हिंग टेस्ट. तुम्हाला खोटं वाटेल, एक छोटंसं एक पटकन एक उदाहरण सांगतो. 95 सालची गोष्ट, मी मस्कतला गेलो होतो एस्कॉर्ट्स मध्ये कामाला असताना त्यावेळेला. तर त्यावेळेला तिथे एक माणूस लाडू वाटत होता. मी त्याला विचारलं, म्हटलं त्या जिथे मी गेलो होतो त्या ऑफिसमध्ये, म्हटलं काय रे झालं बाबा, तू एवढं लाडू बिडू का वाटतोस? कारण मला ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं म्हणून. जी. विनायकजी, आपला आवाज पोहोचत नाही, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. वैभवजी, जसे परदेशामध्ये नियम आहेत लायसन देताना, तसे भारतामध्ये नियम बनवून तरी काय फरक पडणार आहे? नाही, मी म्हटलं तसं ना की आपल्याकडे जसं म्हणजे त्या ऍक्सिडेंट बद्दल म्हटलं जातं, आपल्याकडे जी राजकीय इंटरफेरन्स ज्याला म्हटला जातो, ती जी काही प्रकरण चालू आहेत ना, ते जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. कायदा कितीही कडक केला तरी त्याची भीतीच आपल्याकडे राहिली नाहीये. कोणी येतंय, काही ज्याला जसं वाटेल तसं वागतंय आणि मोकळं होऊन निघून जात आहे. जसं त्या आत्ताच्या ऍक्सिडेंटमध्ये माझ्या अंदाने आत्ता जो मिसिंग लिंक चालू झाला त्याच्यावर हेवी व्हेकल्सना इनिशियली परमिशन नाहीये, पण त्याच्यात बघितलं तर तिथे त्या ट्रकला ती गाडी जाऊन धडकली. मग तो ट्रक तिथे आला कसा? सगळ्यात सुरुवात इथूनच होते. मग त्या ट्रकला तिथे जायला परमिशन दिलीच कशी? जर का एकदा सांगितलं गेलं की तिथे सुरुवातीचे काही महिने ट्रायल बेसिसवर तिथे मोठ्या गाड्यांना परमिशन नाहीये असं त्यांनी जेव्हा डिक्लेअर केलं, तेव्हा मग तो ट्रक तिथे पोचलाच कसा त्या बोगद्यापर्यंत? त्याला आधी कुठे अडवलं गेलं नाही, काय केलं काय, म्हणजे काय त्याच्यावर काहीतरी इलाज करणं पण गरजेचं आहे ना. आणि लायसनचं तर काही म्हणजे बोलण्यात पॉइंटच नाहीये. जी. मात्र वैभवजी, बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की हायवेला बऱ्याच वेळा ट्रकसाठी जी लेन असते त्या लेनला ट्रक नसतात, भलत्याच लेनमधून चालत असतात, त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा असे अपघात होत आहेत. तर जे ट्रॅफिक हवालदार असतात त्यांचं सुद्धा काम आहे की या ट्रकनं त्यांच्या लेननी जाऊन द्यावं आणि तसं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे कायद्याची. कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, पण परत प्रॉब्लेम काय आहे ना, आपल्याकडे पोलिसांना पण लिमिटेशन येतात शेवटी. कारण ती सुद्धा माणसं आहेत, ते किती प्रमाणात लोकांना कंट्रोल करतील? शेवटी आपली एक स्वतःची एक काहीतरी सोसायटी आपण ज्या जात राहतोय तिथे आपली एक काहीतरी एक जबाबदारी अशी असायलाच हवी ना. कारण तिथे ट्रकवाले राईट साईडनी चालवतात, हे खूपच चुकीचं आहे. पण काय होतं, त्यांना राईट साईड क्लिअर असल्यामुळे लेफ्ट साईड ही नेहमी ब्लाइंड असते कुठच्याही गाडीत. आपल्याकडे राईट हँड ड्राईव्ह गाड्या चालत असल्यामुळे, त्यामुळे मग ते आपली साईड तरी क्लिअर धरून जातात. म्हणजे मग ते कोणाला जायचं तर ते लेफ्टनी हो, खरं तर त्यांना कम्प्लीट लेफ्टनी जाणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या लेफ्टला कोणीच जाणार नाही आणि मग त्यांनी त्यांच्या राईटनी त्यांना ओव्हरटेक करायचे ते करू शकतात.
पण आपल्याकडे तो मी म्हटलं तसं ना की पोलिसांचा व्हॉल्यूम, नंबर ऑफ पोलीस आणि नंबर ऑफ व्हेकल्स ऑन रोड याच्यात खूपच तफावत आहे. त्यामुळे ते पोलीस किती ठिकाणी आहेत, सगळ्याच गोष्टी पोलिसांनीच कराव्या किंवा कायद्यानेच कराव्या असं नाही. आपली पण एक बरोबर आहे, बरोबर आहे. सामान्य माणूस ड्रायव्हर म्हणून आपली पण एक काहीतरी जबाबदारी बनते ना. किंवा मी जेव्हा रस्त्यावर जाणार आहे तर मला जे लायसन दिलं गेलं आहे ते लायसन्स टू ड्राईव्ह आहे. दॅट इज नॉट वेपन लायसन ना. कुठच्याही हत्याराचं लायसन नाही की मी गाडी दिले, लायसन मिळालं म्हटल्यावर मी वाटेल तशी गाडी चालवीन. बरोबर. मला गाडी चालवण्याचा परवाना दिला जातो, तर मी त्याची थोडी काळजी घेणं ही माझी पण जबाबदारी आहे तेवढी. नक्कीच. रस्ता मोकळा दिसतोय म्हणून गाडी पळवणं, त्याला शेवटी काही ते प्रत्येकावर डिपेंड आहे. बरोबर आहे. विनायकजी, आवाज येतो तुमच्यापर्यंत? विनायक जोशी सर, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? हो, पोहोचतोय आवाज हा. पोहोचतोय. आता वैभव सर यांनी एक मुद्दा मांडलेला आहे की वाहनांची संख्या जितक्या प्रमाणात आहे तितक्या प्रमाणात पोलीस सुद्धा रस्त्यावर नसतात. तर नेमकं चुकतंय कुठं? राजकीय इच्छाशक्ती नाहीये किंवा सरकारचं नेमकं चुकतंय यामध्ये? आपल्याला काय वाटतंय? मी खरं सांगू तुम्हाला की सरकारचं काहीच चुकत नाही याच्यामध्ये. माणसं स्वतः चुकतायत. त्यांचं जे स्वतःचं बिहेवियर, ऍटिट्यूड हा प्रकार आहे की नाही. आता सगळ्यांना माहिती आहे की सीट बेल्ट लावायला पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे की हेल्मेट वापरायला पाहिजे. कारण या गाड्यांमध्ये ना ऍक्टिव्ह सेफ्टी आणि पॅसिव्ह सेफ्टी अशा दोन प्रकारचे सेफ्टी असतात. आता ऍक्टिव्ह सेफ्टी म्हणजे काय की गाड्यांमध्ये जे वेगवेगळे जे काही कंपोनंट दिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल ब्रेक दिलेला आहे, हॉर्न दिलेला आहे, वायपर दिलेला आहे, तर हे ऍक्सिडेंट पासून वाचण्याकरता म्हणून ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याला ऍक्टिव्ह सेफ्टी असं म्हणतात. आणि दुसरं जे आहे ते पॅसिव्ह सेफ्टी. पॅसिव्ह सेफ्टी म्हणजे इन केस ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही हे जर केलेलं असलं तर तुम्ही वाचू शकाल. त्याला पॅसिव्ह सेफ्टी असं म्हणतात त्याला. बरोबर. कळलं की नाही. तर आता होतं काय की ऍक्टिव्ह सेफ्टी गाडीमध्ये सगळं व्यवस्थित आहे. अगदी मी माझा नंबर प्लेट आहे ना तो सुद्धा मी 9 नंबर घेतलेला आहे. का? 9 नंबर लकी आहे म्हणून. पण मी आज दारू पिऊन गाडी चालवली. विनायकजी, तुमचा आवाज पुन्हा गेलेला आहे. मी तुमच्याकडे पुन्हा येतो. वैभवजी, शेवटचे काही मिनिट शिल्लक आहेत. एकदम आपल्याकडे युरोप किंवा दुबई सारखे नियम बदलावे पाहिजेत, तशी गरज आहे म्हणा, पण लगेच बदलतील असं नाही. मात्र तुम्ही हे सांगा की तत्कालीन लवकरात लवकर अशा कुठल्या 2 ते 3 सुधारणा करणं गरजेचे आहे ज्यामुळे हे अपघात कमी होतील, अपघातांची संख्या कमी होईल आपल्या देशात? सगळ्यात पहिलं म्हणजे नुसतीच चलन जी केलेत ना, ती चलन काय होतं, ऑनलाईन जातात आणि त्याच्यात प्रॉब्लेम असा होतोय, गाडी चालवणारा वेगळाच असतो आणि गाडी भलतेचीच असते. त्यामुळे चलन जे जातं ते गाडीवाल्याला जात आहे. उदाहरणार्थ आता मी जोशी सरांची गाडी जर का चालवतोय आणि मी सिग्नल तोडले किंवा मी रॅश ड्रायव्हिंग केलं तर ते चलन जाणार आहे जोशी सरांना. वेळात ते तिथे नव्हतेच. पण मग त्याच्यावर सुद्धा काहीतरी अजून एक उपाय शोधून हे पण केलं पाहिजे. आणि लायसन्सवर मेन ऑन द स्पॉट सस्पेंड, म्हणजे मध्ये जसं जोशी सर म्हणाले तसं मी भूतानसारख्या छोट्याशा देशाच्या लोकांसाठी मी ड्रायव्हिंगचे सेमिनार्स केले होते. तिथे ड्रायव्हरकडे जे लायसन्स आहे त्याच्यावर आपण जसं पूर्वी एसटीच्या किंवा बीएसटीच्या बसमध्ये पंच करायचं ना तिकीट, त्याप्रमाणे 3 पंच दिलेले आहेत. 3 वेळा जर का तुमच्या लायसन्सवर पंच झालं तर तुम्ही लाईफ लॉंग बॅन होता ड्रायव्हिंग पासून. तर अशा काहीतरी गोष्टी आपल्याकडे करणं गरजेचं आहे. मी म्हटलं तसं नुसतं सारखं कायदा नाही, आपली स्वतःची पण मानसिकता. सारखं गव्हर्नमेंट पण चुकतच आहे, पण गव्हर्नमेंटला सारखा दोष देऊन उपयोग नाही. माझी पण एक काहीतरी स्वतःची मानसिकता तयार होणं गरजेचं आहे की मी म्हटलं तसं गाडी चालवायचं लायसन दिलाय, रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचा जीव घ्यायचा नाही. बरोबर आहे. लायसन्स टू ड्राईव्ह आहे ना, आपण त्याला ड्रायव्हिंग लायसन्स म्हणतो. कारण तर ते प्रत्येकाची मानसिकता पण तेवढी बदलणं गरजेचं आहे. जे होईल आत्ता नाही पण पुढच्या काही येणाऱ्या पिढीकडनं ती अपेक्षा आहे. कारण आता बघतोय मी काही मुलं खूपच त्यांना नीट समजावलं, तसं जोशी सर पण बऱ्याचशा शाळांमधनं वगैरे करतात. तर आम्ही जेव्हा जातो तेव्हा शाळेतल्या मुलांना जर का नीट सगळ्या गोष्टी समजावून दिल्या ना तर त्यांनाही पटतात किंवा त्यांच्याकडनंही खूप चांगल्या प्रकारे उत्तरं मिळतात आपल्याला. तर नक्कीच होईल याच्यात फरक, पण परत आपली मानसिकता बदलणं हे तितकंच गरजेचं आहे. नक्कीच. तर सुधारणा होईल, रस्ते अपघात देशातील कमी होतील अशी अपेक्षा करूया आपण. रस्ते सुरक्षा अभ्यासक वैभव काळे सर आणि विनायक जोशी सर आपल्यासोबत जोडले होते. दोघांचेही धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. यासोबतच लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.